काय ग मावशी, बरं वाटतंय काय? आता बरी आहे. तू दिलेल्या काड्यानं जरा बरं वाटलं बघ मला. हा. काय हो, जमतंय का नाही? हो, आमच्या कामांचं आम्ही बघतो, तुम्ही तुमची कामं बघा. आणि हा, नकद तिकडं चोच मारायची सवय सोडा. तुझं चांगलंच आहे की माझ्या चोचकडं. मावशी बघ बाई, मला काय खरं वाटत नाही या पैलवानाचं. हो, जावा बाहेर जावा. बरं वाटते. हा आता जरा बरं वाटलं. अरे राणा, काय नाही, जरा जेवणाचं बघायला पाहिजे. तू बघ ना, मी करते. तू कसं उठतेस? तू अजाबात काय करायचं नाही. तू बारकेपणापासून मला भरवत आलेस का नाही? हो, आता समजा मी करणार. अरे पर तू बर बीर काय नाही म्हणलंय ना हो तुला. पोराचं कर्तव्य काहीतरी करू दे की मला. अरे राणा, तुला नाही जमायचं. समजा जमते मला. तू मला फक्त सांग काय काय करायचं. भात लाव. हा, तांदूळ कुठे? झालं. आता पुढं काय करू? पीठ घे मळायला. नाहीतर थांब, तुला नाही जमायचं. ए चंदा, पीठ मळून दे त्याला. आई ग, हात लई दुखायला तू. मी म्हणू काय? नाही नको. तू मला फक्त सांगायचं, मी करतो. बरं गोदक का तुला कोणी सांगितलं होतं इकडे यायला? तू बी ऐकत नाहीस बघ. आजारी आहेस ना? वा सांगितलं होतं ना वा आराम कर म्हणून. अरे राणा, खोलीत पडून पडून कटाळ आलता म्हणून आले. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मला सांग काय काय करू ते. हे बघ, बस काय. अरे राणा, एवढं कसं पुरं होईल? अजून घे. बर बस. बस, पाणी घाल आता. अरे राणा, अरे किती पाणी घालायला आहेस? मला वाटलं तू म्हणशील एवढं काय होणार आहे म्हणून टाकलं एवढं. अरे देवा. राणा, तुला नाही जमायचं आणि मी करते. नाही नको. तू अजाबात काय करायचं नाही. तू आजारी आहेस ना वा, तेव्हा समजा मी करणार आहे. नका त्या माणसासाठी जेवण बनवलंय मी. राणा, अरे नाही जमणार तुला. ते इकडं मी करते. ते समजा जमल मला. तू एक काम कर की, तुझा आराम कर जा. अगं जा म्हणतोय ना, उठ लवकर. अरे अरे ऐक मी. तू उठ. अरे तुला नाही उठ म्हणलं ना वा, उठ. अरे देवा, थांब उठ. थांब. आई आई ग. घ्या आधी, शिव घ्या आधी. अरे देव. सावकाश. आह. आई, तू जा आराम कर. अरे मी बघतो काय करायचं. तू आराम कर जा.
गोदक्काला असं जेवण द्यायचं? काय झालं? आजारी माणसावर तुझ्या जेवणाचा प्रयोग नका. मावशीसाठी दिलंय, खाऊ घाल त्यासनी. ते गोदक्का आजारी आहे म्हणून घेतोय, नाहीतर घेतलं नसतं. गोदक्का, गोदक्का, चल उठ लवकर. अरे मला भूक नाही रे बाळा. अगं अशी कशी भूक नाही? हा अरे हे बघ, अगं बरं व्हायला जेवायला पाहिजे का नको? चल उठ लवकर, उठ अरे लवकर. खरंच नाही. अगं उठ लवकर, राणा, उठ 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 उठ. अरे देवा देवा. आई ग. ऐक तरी. तू असं ऐकणार नाहीस, तुला मीच भरवतो. थांब. अरे न ग राणा, एवढी काही म्हातारी नाही झाली मी. मी खाते, थांब. बरं ठीक. बस ना बस बस थांब. तमानं खा. हा. दे. अरे देवा. हा थांब. राणा, चवदार बनवलंयस की रे जेवण. अगं मी नाही, अगं तुला बरं नाही नव, म्हणून त्या जिजानं दिलंय बघ. चांगलं केली रे. अंजलीच्या हातची चव आहे बघ तिच्या हाताला. गोदक्का, अरे नाही, चुकून नाव आलं तोंडात. तू आजारी आहेस म्हणून मी काय बोलत नाही, पण हितनं पुढं मला नको ते नाव अजिबात घ्यायचं नाही. नाही बाबा, आता नाव घेत नाही. बरं राणा, तुमच्या जेवणाचं काय? तुम्हाला पण दिलंय काय? तुला माहिती आहे ना मी बनवलंय, आम्ही तेच खाणार आहे. बरं ऐक, तू निवांत जेव. तुला काय लागलं तर मला हाक मार, आणि जेवण झालं की बी हाक मार मला. हा हे बघ, पाणी ठेवतो इकडं. लागलं तर सांग लगेच. जळकी भाकरी, कच्चा भात, आमटी का पाणी आहे काय बी कळना. रानदा, अव कसं खायचं हो हे? जेवणाचा अपमान कवा करायचा नसतं कळत नाही होय तुला? आणि घरची करती बाई आहेस ना हो तू, मग गप्प खा की. अव पर या करतीला दवाखान्यात भरती व्हावं लागल हो हे समज खाऊन. काय होत नाही, गप्प खा. वाटलं नव्हतं मला या दांडगट पैलवानाला काय बी जमणार नाही. खा खा, हे जेवण जेवा आता. माझं जेवण लई कचरा झालंय बघा. मस्त कुरकुरीत भाकर, झणझणीत झुणका, डाळ, मऊ मऊ भात. आहा, लई भारी जेवण झालंय. पावसाळ्यात मस्त गरमागरम जेवण म्हणजे खरंच सुख बघा. ए बाई, तोंड मीठ तुझं. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंय बघा. मग आता काय पुरण दिसतोय पावसाळ्याचा? जेव तुझ्या
रानादानं केलेलं जेवण जेव तू. तसं मी बी जादा जेवण बनवलंय. खायचंय काय? हा हा. काय हा हा गप खाते तिचं काय ऐकू नका. का गप? काय झालं तोंड असं करायला? आ? तोंड का वाकडं? रानदा एवढं म्हणते तर घेऊयात की तिच्याकडनं जेवण. अजिबात नाही. घरची बाईच नव्हती या घरची. गप गुमान जे आहे की नाही ते खायचं. का आहा. लय भारी डाळ भात झाला बघा. एक नंबर. त्या काय म्हणतो मालक? जाऊ द्या हो. असू द्या. तसं मी जादा जेवण केलंय मी. घ्या की वाया जाईल. काय गरज नाही. रानदा अहंकार माणसाचा लई मोठा शत्रू असतोय. सोडून द्या आता. घ्या की तिच्याकडनं जेवण. अजिबात नाही. आणि हो तुम्ही जेवायचं असेल तर गप गुमान तोंड बंद करून जेवा. कळलं काय? मस्त गरगरीत जेवण झालंय माझं. आता समधी भांडी हितच ठेवतो. झाकून ठेवतो. वाटलं तर घ्या नाहीतर राहू द्या. तम्यात ताणून देतो बघा. चला. रानदा रानदा काळजी करू नका. आपण का नाही तिचं ती कोकरू आहे की नाही त्यानं समजा खाल्लं असं म्हणायचं. जर तिने विचारलं तर. रानदा ताप आलाय हो मला. आजारी माणसाचं काय तर ऐका की. या काय हो मालक? लेकरू चोरी करायला लागलाय वय. नाव माझ्या कोकरावर. हा? ओ थांबा थांबा थांबा. थांबा की मालक. समजा जेवण तुमच्याकरता तर बनवलंय. कसंय नाईलाजानं का होईना पण तुम्ही मला इकडं आसरा दिला. त्याची परतफेड समजा होत काय. या हो घ्या. जेवणाचा अपमान करायचा नसतो मालक. घ्या. रानदा अहंकार माणसाचा लई मोठा शत्रू असतोय. आणि मला बी ताप आलाय हो. घ्या. घ्या हो. घे ग. खरंच रानदा अंजली नाही म्हणजे
तुम्हासनी जे नग आहेत त्या माणसाच्या हातची चव आहे. असं कसं? जगामध्ये एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात हे मानलं, तर मग चव बी कशी सेम टू सेम? जगात सेम चव असणार 5 हात असतात. मला अंजलीनंच शिकवलं जेवण बनवायला. नको ते नाव घ्यायचं ना अजिबात. अरे वा, तुला नाव नगत आहे आणि मग त्या नगत्या हाताच्या माणसाचं जेवण नाही काय नगत आहे. म्हणजे तुम्ही नाही र बाबा, अरे आता तुला नगत्या माणसाच्या हाताची चव आहे ना व माझ्या हाताला, मग जेवण पण त्या नगत्या माणसाच्या हातच झालं की. हा राणादा, मस्त झाले जेवण. जेवा. जेव जेव बाबा जेव. तुम्ही मला गणवत नाही ना व? तुम्हीच मला नको ते माणूस आहे. अरे हे बघ, तू काय काळजी करू नको, मी तुला नगते माणूस नाही, मी तुला पाहिजे ते माणूस आहे. झालं काय समाधान? करतोस काय माझ्या संगत लगीन? हो, उगा काय बोलला कसा? सच्चा पहिल्याने मी बाईचं वारायला बी थांबत नाही.